स्मरणातुनी उठला विजयाला वैभव फुले घेऊनी उठला ख्रिस्त विजयी झाला हर्ष करा हो ख्रिस्त मरणातुनी उठला. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो. बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागूया. हे प्रभू येशू, परमेश्वराच्या राज्यात लोकांना शांतीने एकत्रित करण्यासाठी तू आलास. हे प्रभू, आम्हावर दया कर. तुझ्या लोकांना मुक्ती देण्यासाठी तू वैभवाने पुन्हा येणार आहेस. हे ख्रिस्त, आम्हावर दया कर. तू सर्व समर्थ परमेश्वर व शांतीचा राजपुत्र आहेस. हे प्रभू, आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आणि नित्यजीवी परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तुझी लेकरे बनवली आहेत. तुला बाप या नावाने हाक मारायला आम्हाला तू पात्र केले आहेस आणि धैर्य दिले आहेस. आमच्या अंतःकरणात तुझ्याबद्दलची भक्ती भावना वाढव आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्याचे आम्हाला वतन दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र आणि योहान यांची सुटका झाल्यावर ते आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडीलजन त्यांना जे काही म्हणाले होते ते सर्व त्यांनी त्या मित्रमंडळीला सांगितले. हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे देवा, आकाश, पृथ्वी, समुद्र यांचा आणि त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्न करता तूच आहेस. आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद याच्या मुखाने फार पूर्वी तू पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हटले, राष्ट्रे का खवळली आणि लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभू विरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध लढण्यास पृथ्वीवरील राजे उभे राहिले आणि अधिकारी एकत्र जमले. आज हेच ह्या शहरात घडत आहे. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय आणि इस्रायल लोक यांच्यासह हेरोद आणि पंतय पिलात हे एकत्र झाले आहेत. यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते आणि स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे.
तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे लक्ष दे आणि आरोग्यदान देण्याकरिता तू आपला हात लांब करत असता आपल्या सेवकांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना सामर्थ्य दे. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे आणि चमत्कार घडू देत. त्यांनी ही प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, परमेश्वराला शरण जाणारे ते धन्य आहेत. राष्ट्रे का दंगल माजवीत आहेत, हे लोक व्यर्थ का कारस्थाने रचित आहेत. प्रभू विरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्ता विरुद्ध पृथ्वीवरले राजे सज्ज झाले आहेत. ते म्हणतात, चला त्यांनी घातलेली बंधने आपण तोडून टाकू, त्याचे पाश आपण झुगारून देऊ. परमेश्वराला शरण जाणारे ते धन्य आहेत. स्वर्गातील सिंहासनारूढ देव हसत आहे. प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. तो संतप्त होऊन त्यांना धमकाविल, क्रोधाने त्यांच्यावर दरारा बसविल. तो म्हणतो, सियोनावर, माझ्या पवित्र डोंगरावर मी माझा राजा प्रस्थापित केला आहे. आपला प्रतिसाद, परमेश्वराला शरण जाणारे ते धन्य आहेत. प्रभूचे निर्णय मी जाहीर करीन. प्रभू मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. तू मागितलेस तर राष्ट्रांचे स्वामित्व मी तुला देईन. थेट सीमेपर्यंत पृथ्वी तुझ्या स्वाधीन करीन. लोखंडी गजाने तू त्यांना फोडून काढशील. कुंभाराच्या मडक्याप्रमाणे त्यांच्या ठिकऱ्या उडवशील. आपला प्रतिसाद, परमेश्वराला शरण जाणारे ते धन्य आहेत. Alleluia, 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 alleluia. असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठावे. alleluia, alleluia, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्याचा एक अधिकारी होता. निकोदेम रात्रीचा येशूकडे येऊन येशूला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हास ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाहीत. येशू निकोदेमाला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकोदेम येशूला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे आणि जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने निकोदेमाला उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्या वाचून आणि आत्म्या वाचून जन्म घेतल्या वाचून, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे.
तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. मित्रांनो, 50 दिवसांचा संपूर्ण ईस्टर काळ, पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवसापर्यंत प्रभू येशूच्या दुःख भोग, मरण आणि पुनरुत्थान ह्या ख्रिस्ती श्रद्धेच्या मध्यवर्ती रहस्यावर केंद्रित आहे. आणि बाप्तिस्मा साक्रामेंट जो आपण प्रत्येकाने घेतलेला आहे, हा बाप्तिस्मा साक्रामेंट हे ईस्टरचे रहस्य दृश्य प्रतीकांद्वारे आपल्या रोजच्या जीवनात आपण जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आजचे शुभवर्तमान आपणाला आपण घेतलेल्या, आपण स्वीकारलेल्या बाप्तिस्म्याचा अर्थ सोपा करून सांगतो. निकोदेम या नावाचा माणूस, यहुद्यांमधील एक अधिकारी, प्रभू येशूकडून हा बाप्तिस्म्याचा अर्थ शिकतो. प्रथम निकोदेमाला वाटते, मी बुद्धीने जाणून घेतलं, बुद्धीने आकलन केलं म्हणजे मला सगळं काही कळेल. पण प्रभू येशू त्याचे जीवन रोज बाप्तिस्म्याला धरून, बदलत राहून आणि त्याप्रमाणे वागून प्रभू येशूचे अनुकरण करायला उपदेश करतात. फॅशन बदलतात तसा बदल येथे गृहीत धरला नाही. अस्सल जीवन जगण्यासाठी माणसाला अनुभव येतात, रस्त्यात खाच खळगे लागतात, स्वतःची हतबलता आड येते, आपल्यामध्ये असलेले दुर्गुण आपल्याला खाली खेचतात, आपल्या इच्छा आकांक्षा स्वार्थीपणाच्या वाईट अशा ह्या सुद्धा त्या मार्गामध्ये आड येतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे स्वतःवर अवलंबून राहून आपण देवाला जाणून घेऊ शकत नाहीत आणि देवावर प्रेम करू शकत नाहीत. संत जॉन आपल्या शुभवर्तमानात नमूद करतो, निकोदेम रात्रीचा प्रभूकडे आला. हा बारकाईने केलेला उल्लेख म्हणजे निकोदेम अंधारातून आला आणि येशूकडे आला, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आला. आणि ख्रिस्त सभेच्या सुरुवातीच्या अनेक शतकापर्यंत बाप्तिस्मा प्रकाशाचा साक्रामेंट समजला जात असे. संत पीटर उल्लेख करतो त्याच्या बोधपत्रामध्ये, आपण सगळे अंधारातून प्रकाशात आलेली माणसं आहोत, म्हणजे बाप्तिस्मा स्वीकारलेली माणसं आहोत. म्हणून निकोदेम सुद्धा रात्रीचा म्हणजे अंधारातून येशूकडे, पुनरुत्थित येशूकडे म्हणजे प्रकाशाकडे येतो. अस्सल जीवन जगण्यासाठी आपण परत जन्म घेणे आवश्यक आहे असे प्रभू येशू निकोदेमाला सांगतात. जसे देहाचे जीवन
आपल्याला आई वडिलांकडून जन्म देते, त्यासाठी आई वडील आवश्यक आहेत. तसेच आध्यात्मिक जीवन हे आपल्याला परमेश्वराकडून मिळते. आपल्याला माहिती आहे की स्वतःला कोणी जन्मास घालू शकत नाही. एकतर आई वडिलांनी देहाचा जन्म दिला पाहिजे किंवा परमेश्वराने आत्म्याचा जन्म दिला पाहिजे. आध्यात्मिक जीवन अंतर्यामातील स्पंदन आहेत. मी काही प्रश्न विचारतो थोडंसं आत्मशोधन करण्यासाठी. माझी वागणूक कोणत्या हेतूमुळे प्रेरित होत असते? निरीक्षण करा. जेव्हा एखादी गोष्ट मला करायची आहे, त्याच्या मागे हेतू काय आहे? व्हॉट इज द मोटिव्ह? हा प्रश्न आपण विचारू. मी जेव्हा एखादी गोष्ट करण्याची टाळतो, ती बरी असते, केली ती बरी होईल. कोणी गरजेमध्ये आहे, खरोखर काही कारणास्तव तो अडलेला आहे आणि ती गोष्ट मला करायची नाही, पण त्याच्या मागे सुद्धा माझा काहीतरी हेतू असतो. मी ती टाळतो किंवा करायला नको ती गोष्ट मी करायला जातो, कारण स्वार्थीपण आहे. मला माहिती आहे की हे केलं का माझं भलं नाही होणार, मला झोप नाही लागणार, मला भूक नाही लागणार. ही प्रवृत्ती कुठे उत्पन्न होते? शरीराच्या इच्छा की आत्म्याची इच्छा माझी वागणूक प्रेरित करीत असतात? आपण हा प्रश्न विचारू. दैवी जीवन जगण्यासाठी आपण देवाकडून जन्म घेतला पाहिजे. देवाचे जीवन जगण्यासाठी आपणाला बाप्तिस्मा दिला जातो. हे सगळं प्रभू येशू अंधारातून आलेल्या निकोदेमाला प्रकाशाप्रमाणे स्पष्ट करून सांगतो. पवित्र आत्म्याठायी असलेलं जीवन हे अस्सल जीवन आहे. आपल्याला त्याची प्रचिती आलेली आहे, खूप जणांना अनुभव आलेला आहे की कसा पवित्र आत्मा आपल्यामध्ये, आपल्या अंतर्यामामध्ये वसून आपल्याला मार्गदर्शन करीत असतो, चांगला मार्ग निवडायला सांगत असतो, बरं आहे ते करायला सांगतो, वाईट आहे ते टाळायला सांगतो आणि आनंदमय विपुल जीवन आपण जगू शकतो. पवित्र आत्म्याचे मार्ग रहस्यमय आहेत. मिस्टेरियस वेज ऑफ द होली स्पिरिट म्हणून त्याला वाऱ्याची उपमा दिलेली आहे. वारा येतो, अंगाला स्पर्श करतो आणि आपल्याला जाणवतं की वारा आला आहे, पण तो कुठून आला, तो कुठे जात आहे, कुठून निघाला, कुठे पोचणार आहे, ह्या रहस्यमय गोष्टी आहेत. पण या पृथ्वीवरल्या गोष्टी आहेत. पवित्र आत्म्याविषयी सुद्धा तसं आहे. आता शिकला सवरलेला निकोदेम ह्याला सुद्धा हे समजण्यास कठीण जाते. बुद्धीने समजून कळेल तेवढं कळेल, पण सगळं कळणार नाही. बुद्धीला सुद्धा मर्यादा असतात. मग श्रद्धेचं जीवन सुरू होत असते. देवाची योजना जाणून घेतली तर पवित्र आत्म्याचे मार्ग आपल्याला समजतील आणि प्रभू ख्रिस्त देवाच्या योजनेचा भाग आहेत. आपण आजच्या पहिल्या वाचनात ऐकलं, दावीद राजा तिथं आपल्याला एक स्तोत्र दावीद राजाचं ऐकवलं आज पहिल्या वाचनामध्ये.
राष्ट्र का खवळली आणि लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? व्यर्थ योजना केल्या, देवाची योजना जुमानली, नाकारली आणि व्यर्थ योजना करीत बसले. पण ख्रिस्त हा देवाची योजना आहे. त्याचं दुःख सहन, त्याचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान, ईस्टर ही देवाची योजना आहे. या देवाच्या योजनेचा सर्व उलगडा पवित्र आत्माच करतो. ही मिसा सुद्धा भाकरीचं रूपांतर येशूच्या शरीरात आणि द्राक्षरसाचं रूपांतर येशूच्या रक्तात, हे काय फादरच्या किंवा बिशपच्या किंवा पोपच्या हाताने होत नाही. ते पवित्र आत्मा मागतात आणि त्यावेळेला हात विस्फारून आपण त्या भाकरीवर आणि त्या पेल्यावर म्हणत असतो, परमेश्वरा, परमपित्या, पवित्र आत्म्याला ह्यावर पाठव. पवित्र आत्मा असल्याशिवाय आपण मिसा सुद्धा खऱ्या अर्थाने ऐकू नाही शकत. तो आपल्याला साथ देत असतो, तो आपल्या बरोबर असतो, वाऱ्यासारखा येतो, कुठून आला कुठे चालला माहीत नसते, परंतु आपण बाप्तिस्म्याद्वारे त्याला स्वीकारलेला आहे. तो पवित्र आत्मा बाप्तिस्मा साक्रामेंतामध्ये, आपणाला दृढीकरण साक्रामेंतामध्ये परमेश्वराने दिला आहे. आपण त्याचा स्वीकार केलेला आहे. त्याचा विसर न होता पवित्र आत्म्याच्या ठाई आपण जीवन जगायचे, कारण तेच खरं अस्सल जीवन आहे. बाप्तिस्म्याचं जीवन पवित्र आत्म्या ठाई प्रेरित झालेलं जीवन. आमेन. आजच्या सुद्धा मिसेमध्ये आपण परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करू. जे आमचे बंधू भगिनी ह्या कोरोना विषाणूच्या कैचीत सापडलेले आहेत, परमेश्वराने त्यांना लवकरात लवकर बरं करावं आणि ह्या विषाणूचा प्रभाव कोणावरही न व्हावा, सगळेजण आपण बचावले जावेत म्हणून परमेश्वराकडे आपण विनंती करू. आपल्या देशातील, संपूर्ण जगातील लोकांसाठी आपण प्रार्थना करू. विशेष प्रार्थना आपल्या पोप फ्रान्सिस यांच्या हेतूसाठी. दिवस रात्र ते आपल्यासाठी खूप प्रार्थना करतात आणि प्रायश्चित्त पण करतात. परमेश्वराने त्यांना चांगलं आयुष्य द्यावं म्हणून प्रार्थना करू. आणि इतर मरण आपल्या धर्मप्रांतातील कुटुंबामध्ये झालेली आहेत, त्या सर्वांसाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुबंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळामासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळामासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. हे प्रभो,
तुझ्या ख्रिस्त सभेकडून या भेटींचा स्वीकार कर. जो आनंद तू आम्हाला येथे देत आहेस तो आनंद परिपूर्ण स्वरूपात आम्हाला स्वर्ग राज्यात अनुभवायला मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो आणि मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. आम्हाला नवीन आणि शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. आम्हाला ख्रिस्ताने प्रकाशाची लेकरे बनवले. आपल्या भक्तजनांसाठी त्याने स्वर्गाचे दार आम्हासाठी उघडले. त्याच्या मरणामुळे आमची मरणापासून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले आहे. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचा मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गात म्हणतो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, मी तुझा अपात्र सेवक व इतर सर्व याजक वर्ग यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा. म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त मला सध्याच्या आणि भावी जीवनात आमचे संरक्षण बनव. येशू आला व आपल्या शिष्यांमध्ये उभा राहून त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या प्रजाजनांवर दयादृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्यांमुळे आम्हाला पुनरुत्थानाच्या वैभवाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हा सर्वांस पाठविण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आणि दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव आणि सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोचलेल्या ह्या विश्वाच्या विविध भागांतील
लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. त्यांना ह्या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि ह्यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती आणि प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी आणि आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार, जय जयकार, जय जयकार.